तर मित्रांनो, हे झेंजे पाहण्यासाठी मी आज खास मुंबईला आलेलो. पण मुंबईमध्ये आल्यानंतर मला असं बघायला मिळालं की त्या मेनू कार्डपेक्षा मिरर मोठे आणि त्या खाण्याच्या डिशपेक्षा त्याचं नाव मोठं, अशी परिस्थिती मी इथं आल्यानंतर पाहिली. अरे पडला. हळू हळू नमस्कार नमस्कार. मी मनमित प्रेम आणि मी तुमचं स्वागत करतोय तुमच्या आणि माझ्याही लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिथे जाऊ तिथे खाऊ. ए मनमित भाऊ, हे माझं काम आहे का गरीबाच्या बारक्या पोटावर पाय द्यायला आलायस? बारक्या पोटावर हो, बारक्या पोटावर बरोबर आहे बरोबर आहे का नाही? हा अगदी. मग तुम्ही बोला. मी बोलणारच आहे. तुम्ही बोला की. तर मित्रांनो, हे मनमित भाऊ यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. टाइमपास, व्हेंटिलेटर आणि कांदा लिंबू. कांदा लिंबू? हो, तुम्ही काम केले त्याच्यात? नाही कच्चा लिंबू नाव आहे. कच्चा लिंबू. हा सॉरी. आता आम्हाला कसे कांदा आणि लिंबूची जरा सवय लागली ना, म्हणून म्हणतोय. बरोबर तर योगायोगाने भेट झाली तुमची. काय आहे जेनजी, तर आम्हाला दाखवा खाऊ. काय आहे जेनझी फूड कल्चर, हे सगळं मी तुम्हाला वा दाखवणार. वा वा. त्यामुळे तुम्ही तयार राहा, तुमचं बारकं पोट आणि मोठं तोंड घेऊन. तर मनमित भाऊ, काय काय घालताय आम्हाला खाऊ? जमला का नाहीये? मग जोक जुळतोय का? हो, नाही जमतंय तुम्हाला, कॉमेडी पण जमते. वा. फक्त करू नका ती. खाऊ. नाही, आमच्या बारक्या पोटावर पाहिजे. हा, आमच्यासारखंच पोट आहे तुमचं. म्हणजे काय, अर्थातच. अगदी बरोबर. फक्त मिशी जरा मी टाकतोय, आता पाणी बघूया काय होतं. चालते. टाका पाणी भरपूर घाला. वेळ न दवडता आपण लगेचच जाऊया. हा वदनी कवळ घेता ना, मग याच या. Let's- चला. अण्णा हो, इथं आहे वय? मग मला वाटलं लांब जायचंय. लांब नाही, आता लांब खायचंय. चला दाखवतो तुम्हाला. या अण्णा, वा. दिस इज जिमीज बर्गर फॉर यू. कमाल. हा त्यांचा सगळा खाद्यकोश आहे. हा. आणि माझ्या भावांनो आणि माझ्या मैत्रिणींनो आणि अण्णांनो, हो. हे सगळं आज आपल्याला तोडायचं आहे. बरं का? तोडणार ना. हां, कॅलरीज मोजणाऱ्यांनी कृपया पुढे येऊ नका, कारण इथे भावना सर्व होत आहेत. त्यामुळे आम्हाला हे मस्तपैकी खाऊ द्या. इथे ही जागा कशी आहे माहिती आहे का अण्णा? प्लेट येण्याआधी इथे फोटो काढला जातो. त्या मनात तुमचा आहे फोटोतला. लगेच आपण तो फोटो काढूया वा, घेऊ. आणि सुरुवात करूया. बरं, आता मला सांग, कोणचं खाऊ यातलं? हा आहे जिमीजचा क्लासिक जॉब ब्रेकर. मग आपले जेंजी कस काय एवढा मोठा जाबडा करीत असतील? ते काय, त्यांना लहान तोंडी मोठा घास घ्यायची सवय आहे ना, त्यामुळे ते. हा, लहान तोंडी मोठा घास म्हणजे तिकडे नाही बसायचं बाबा. तोडून खावं लागत. तोडून बर्गर तोडून खात नाहीत खरं तर, पण तुम्ही घ्या, तुम्ही काही करू शकता. बघतो आता. हे बात. अपमान नाही झाला पाहिजे मेशेचा. बस. आई शाबास. कुठलं बाबा? गावात. हे काय? हे आहे चिकन क्रंचीज. हे जाईल बाबा एका घासात. हो, जाईल एका घासात. क्या बात है. ये क्या बात है. इतकी वर्ष मला वाटत होतं मी फूडी आहे. द रिअल फूडी. हे काय? ते आहे सॉसेज. काय वाटतंय, चव कशी वाटते? आवडते? चव आवडीची वाटते, कारण ओळख आहे ना. मटणाची ओळख आहे म्हणल्यावर ती ओळखीच आहे. बरोबर. फक्त ती बसलंय वेगळ्या डब्यात. बघूया. बापरे बाप. तू मलाच चारतो, तू खातो का नाही? नाही, तेच म्हणलं ना तुम्हाला, बघण्यात मी मग्न झालो. हे काय लगेच नाही. मी घे. पहिले काय खाऊ विचार करतोय. तुझ्या हिशोबाने तुझा जाबडा कसा आहे त्याच्यावर. दाखव. ती एका घासात खाऊ शकतो तुम्ही. तेच
बघूया. बापरे बाप. Let's खाणार? go. मनमीत, प्रयत्न करतोय मी. माझं नाव घेऊन सुरू कर. तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असू द्या. हो, जाऊ दे. नाही जात. तसं नाही, तुकडा नाही पडता. एकदा पुढे गेलं ना क्रेशन मधून माघारी आलं पाहिजे. इकडे बघ. बापरे. नाही बोलू शकत मी. हिंदीच नाही एकदा, फक्त एकदा असं बोला. लेट्स गो. लेट्स गो. ये बात. लेट्स गो. लेमन आईस टी आहे. बर, त्याच्यामध्ये लिंबू आहे. हो. काय नजर आहे. आई लहानपणी सांगायची, हो, कुठल्याही मार्गावर चाललास हा. मागे वळून बघू नकोस. बरोबर आहे. तुम्ही ते फार सिरियसली घेतलेत वाटतं. मी लहानपणापासून मानव घेते, मागं वळून बघत नाही. मागे वळून थांबलेच नाही बाई, संपवून टाकलं. बरोबर आहे. हे काय आहे? नटेल आणि ओरिओ याची तुम्हाला वेगळी चव जर घ्यायची असेल, हा. त्याच्यावरती आहे ना हे ओरिओ बिस्किट आहे आणि त्याच्यावर नटेला लावलेलं आहे. बर, तुम्ही दोन्ही खाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला चव कळेल. हे लहानपणी खाल्ल्यासारखं वाटतंय मला. चॉकलेट, हो, मजा आली. मजा आहे, मजा आहे. आमच्या जेन्झीचं कसं असतं माहिती आहे का, आम्ही एकमेकांना ना सांगतो की त्या तिकडे जे उभे असलेल्या जेन्झीला कसं सांगणार, हा, रेटिंग देऊ. आपल्या पैलवानकीच्या भाषेत सांगतो. कोर जेन्झी आणि पैलवानाचा कोलॅब आहे, हा. तर मग काहीतरी झालंच पाहिजे. Right, त्यामुळे आपण ठरवूया की 1 ते 5 स्टार जर तुम्हाला द्यायचे असेल, 10 स्टार आहेत आपल्याकडे, हा. त्याच्यातले 1 ते 5 जर स्टार द्यायचे दे. असतील की हा. बाबा जरा हा. गणलंय, तर त्याला तुम्ही काय बोलाल? तर टांग दिली. टांग दिली. टांग दिली कसं होतं? टांग दिली तो म्हणजे? पैलवान आहे ना, टांग लावतो. आतली आणि बाहेरची 2 टांग असतात. आतली लावतो, बाहेरची लावतो. म्हणजे पुढच्या पैलवानाला घाळ पाडून फसवेगिरी होती थोडक्यात. हो. टांग देणं म्हणजे काय? फसवेगिरी. हो हो आता फसवेगिरी तर काय ह्यात झाली नाही. हो. आणि 6 ते 8 ला काय म्हणणार? 6 ते 8 रेटिंग. 6 ते 8 ला धोबी पछाड. धोबी पछाड. धोबी पछाड. बर. धोबी पछाडमध्ये कसं होतं की परत कुस्ती खेळायला पैलवान उभा पण राहू शकतो धोबी पछाडमध्ये. बरोबर. आणि शेवटचे चितपट, जसं ह्यात पोट बी भरलं, मन बी भरलं. बऱ्याच वेळा काय होतं, मजा लई येते, पोट भरतं पण मन भरत नाही, अजून खावं वाटतं. काही वेळा असं होतं, पोट भरत नाही, मन भरतं, बास भावा, पण परत भूक लागल्यास बास होतो. ह्यांनी दोन्ही केले. हो चितपटच केली गोष्टी. हो हो. आता समाधान. चितपट म्हणल्यावर पाठीवर टेकतो माणूस. आता जाऊन झोपायचं ते मला आता असं झालंय. वा, क्या बात आहे. त्यामुळे जिमीजला आम्ही चितपट हा. म्हणजेच अजून काय त्याला शब्द होता, निकाल लागला. दिलेला आहे. कुस्तीचा म्हणजे निकाल लागला. सुपर डुपर. तुम्ही इथे यायलाच पाहिजे, हे खाल्लंच पाहिजे. जर तुम्ही खाल्लं नाही तर कशाला नाही खायचं? खा ना तुम्ही, या आणि बघा, टेस्ट करा, मजा घ्या. तोडतो आम्ही तोपर्यंत. करा सुरू, संपव सगळं. या 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 अण्णा. काय अरे मनमीत, कुठं आणलेस भावा मला तू? कुठं आणलं म्हणजे मुंबईच्या जस्ट पुढे ठाणे. वा, हा, म्हणजे हे पण मुंबईच आहे, हो. पण ठाण्याची वेगळी मजा आहे, म्हणून त्याला एक वेगळं मेन्शन द्यावं लागतं. वा. ही ठाण्यातली सगळ्यात बेस्ट कॉकटेल जागा आहे. आणि तुम्ही म्हणलं होतं ना मला की तुम्हाला टॉपच्या ठिकाणी जायचं, टॉपच्या ठिकाणी. डायरेक्ट रूफटॉपच्या ठिकाणी आणलं म्हणून तुम्हाला. वा वा.
हा 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 जरा रंग बघू देत मला यांचे. वा 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 क्या बात आहे. आपण आलेलो हा. टॉपच्या ठिकाणी आपण आलेलो. तिकडे जरा जॅपनीज क्विझिन आहे. तुम्हाला मी म्हटलं तसं असं खायला लागतं जॅपनीज माहिती आहे. हो हां तर आपण सुरुवात करूया. आता जॅपनीज क्विझिन खायची एक पद्धत आहे. हो. चॉपस्टिक्सनी खातात. चॉपस्टिक या चॉपस्टिक्स आहेत. आपल्याकडं ते जेवले होते हॉटेलमध्ये ना. जेवल्यावर हा जातात काय गुटलं तर काढाय. दातात गुंतल्यावर ते काढण्यासाठी नाही आहे. बर हे आपल्याला आधी देतं. आता हे आपल्याला तोडायचं आहे. हां तर हे असं एकाचे 2 करायचे. करा. शाबास, क्या हां. बात आहे. बर बरेच लोक काय करतात असं हां. करतात. हां. ती अर्धी तुटते म्हणून मी थांबलो होतो बघायला. बरोबर. पण तुम्ही मी तुम्हाला बोललो तुम्ही 15-20 वर्ष पुढचे आहात. हो. तुम्हाला माहित नाही अजून ते. लगेच आपण घेऊया. आता हो एक जी चॉपस्टिक आहे हो ती आपल्याला अशी पकडायची इथे. हे बघा अशी. ठीक आहे. हां एक इथे पकडली हां आणि दुसरी पेनासारखी इथे पकडायची अशी. चला मग हां उचलूया आपण. बर क्या बात आहे. तुम्ही निकाल लावला डायरेक्ट. म्हणजे हा निकाल आहे, चितपट आहे. हा. तुम्ही एकदाही न पाडवता कसं खाल्लं. बर जेवूया सुशीकडे. हां आहा अरे मनमित यांच्याकडे काय गॅस टंचाई का. का ते कच्च ठेवले जराचे. थोडंसं कच्चं असतं. हां त्यांची बोलू ना त्यांची जरा पद्धतच तशी आहे. बर गॅसची टंचाई त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे आहेत भरपूर सोयी. पण तुम्ही बघितलं का काही इंटरेस्टिंग आहे याच्यात. हे हिरवं दिसतंय काय. हां दिस इज वसाबी. वसाबी नावाचा हा प्रकार आहे. हां तर हे घ्यायचं. वसाबी थोड्याला लावायचं. कारण की कसं आहे हे फारसं हे नसतं ना. हं. साधं असतं. जास्त तिखट नसतं. आणि हे आपल्याला खायचं आहे. तेवढी रोमॅन्टिक ठिकाण आहे. थोडा आपण पण ब्रोमॅन्स करूया. बरोबर. या, हा करा. मनमित भाऊ येस मला हे लय आवडलं. आहे ना. नाव जरा हॉटेलवाल्याला बदलाय सांगा ना. माझा जर नातो घरी गेले म्हणला अण्णा मुंबईत जाऊन काय खाऊन आले. त्याला सांग का शिशू खाऊन आलो. शिशू तर नक्कीच नका बोलू. सुशी बोला. सुशी. शिशू बोलला तर मग झालं संपलंच मग. हात हात हात. सॉरी सॉरी सॉरी. नियम ज्यांनी केला त्यांनी तर नाहीच पण म्हणायचं. हे याच्याने नाही खायचंय. मग ही जॅपनीज नाही आहे. ही आपली वेगळी डिश आहे. आपली का हा आता सवय झाली आता याची. ओहो हे काय आहे त्याच्याबरोबर साईज. त्याच्याबरोबर डिप आहे त्याचं. हां मेयोनीज डिप. मेहुणी. ह्याला मेहुणी असते काय. हो पाहुण्यांसाठी मेवणे. रामेन. त्यात ना अंड ओळखी दिसते मला. हो नूडल्स ओळखी दिसते. हो. आणि असं थोडंसं फिरवायचं. असं फिरवलं ना की मग ते हातात येतं तेव्हा असे. या खऱ्या 2 मिनिट नूडल आहेत. या 2 मिनिटात शिजवतात. हो घेऊया सेक्स ऑन द बीच. ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याच्यातही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अण्णांची ख्याती आपल्याला माहितीच आहे. एकदा चालू झाल्यावर आपण मागे वळून बघत नसतो. क्या बात आहे. मनमित भाऊ आता तुमच्या जंजीचं ब्रेकफास्ट पाहिला सकाळी. आता लंच पण पाहिलं. आता एवढं सगळं उरकूया आणि निघूया आता. द्या राजा मला. कुठे निघूया. मग अहो ह्याच्यानंतर तर मेन कार्यक्रम बर काय. डिनर. जिंझी डिनर तर तुम्हाला मी दिल्याशिवाय कसं बर पाठवू? बर बर आहे की नाही. त्यामुळे माझ्या गुरुंनी मला सांगितलेलं आहे काही टाकायचं नाही. हो. त्यामुळे आपण हे सगळं संपवणार. हो. लिफ्ट ओव्हरलोड करणार आणि डायरेक्ट आपल्या त्या ठिकाणी जाणार. अगदी चला खरं. लेट्स गो. काय लंच झाला आपला. आहे ना. नाद भरीच. का प्रोटीन युक्त बी हो. आणि आवडलं बी पोट बी भरलं. हो हो. बरं मला एक कळत नाही. हां. सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या जेवणाला आपण सगळं जंजी फूड खाल्लं. जंजी फूड ही जंजी फूड ज्यांचं आहे ती लोक म्हणजे कोण लोक. अरे बापरे खूप गहन प्रश्न पडलाय तुम्हाला. हा
ऍक्च्युली आज जो आपण दिवस जगलोय त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला पण जेनझी बोलू शकता. हो हो. पण जेनझी लोक कोण म्हणजे 1997 ते 2012 पर्यंत जे कोणी जन्माला हा, आले हा. ते जेनझी. हा तरुण वर्ग. बरोबर. पण आता ह्याचं कसं झालं, या तरुण वर्गाला ना लोकांनी फार चुकीचं समजलं, गैरसमज आहेत फार. बरोबर. की त्यांना असं वाटतं की जेनझी काय करू शकत नाही, जेनझी उगाचच काहीतरी बडबडत असतात. तर त्यासाठीच मी डिनरचं असं ठिकाण निवडलंय हा की जे एका जेनझीनेच उघडलंय. हा. माझा मित्रच आहे तो बर. परेश. हा. आणि त्यांनी एक कमाल पिझ्झा, पास्ता आणि डिझर्टचं असं एक छान शॅक ओपन केलं. चालतं का चांगलं? हो, सगळ्या धिंगाण्यात त्यांनी ट्रँक्विलिटी शोधली, वा, म्हणूनच वा, त्याचं वा. नाव ट्रँक्विलिटी, ट्रँक्विल शॅक. वा वा वा. येस. काय झाले, हे जेनजींना आमची पिढी मानायच तयार नाही. त्यांना वाटतं ही वायपट पोर आहे. हो. पण असं जर काय करत असेल, कौतुकबाज पोर असतील, तर त्यांना पाठीशी गेलंच पाहिजे आपण. अर्थात. चुकीचं नाही ठरवलं पाहिजे. अर्थात. बरोबर त्यामुळे आहे. त्यांची हातची चवही आता हो चाकूया. हो. हा. आणि मग ठरवूया हो. त्यांनी टांग दिली आहे का चितपट केलं. हा, हे महत्वाचं आहे. हा 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 हा. बघताय का? ही छोटी बेकरी पण आहे हो. आणि चूल पण आहे. चूल पण आहे. अहो तुम्हाला ते सांगतो मी, इकडे पण लाकडाच्या आरावर बनवत आहेत सगळे. तुम्ही तर बघितलंच असेल हे सगळं. काही म्हण, लाकडावरच्या हारावर भाजलेल्या भाकरीची चव आहे ती इतर भाकरीत चव नाही. हो हो हो. मग तेच अनुकरण पुढच्या पिढीने केलंय. तसंच लाकडाच्या आरावर बनवलेल्या पिझ्झाचं दुसऱ्या कशालाच कंपॅरिझन होऊ शकत नाही. काहीच वेगळं नाही. हा, मी लाकडाच्या हारावर भाकरी भाजत होतो, हे पिझ्झा भाजतात. पिझ्झा. पिझ्झा. खूप थंडी वाजायला लागली इकडे. हो, मला. बाहेर भयानक गरम पडूया, होते. बाहेर पडूया. ना घाबरू नका. हा. हा खाण्याबरोबर हा काय फ्री आलेला नाही, हा माझा मित्र आहे. वा वा. त्याचं नाव आहे परेश आणि त्यांनी कमाल ट्रँक्विल शॅक नावाची जागा ओपन केलेली आहे. वा. आणि हा आहे आपला खरा जेनझी, जे आपण सकाळपासून बोलत होतो. बर. आणि ही जागा इतकी अमेझिंग आहे, तुम्हाला सांगतो मी, की इथे आल्यावर थोडंसं काहीतरी लाईट खाऊया वगैरे असं काही नसतं. हा. खाणायचं, झोपायचं, हाच मामला आहे सगळा. त्यामुळे मी तर खरं तर ॲक्च्युली माझं जरा फूड बरोबर चांगलं चालत नव्हतं. अच्छा. आमचं ब्रेकअप झालं आज नंतर, आणि हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतंय मी पुन्हा एकदा फूड बरोबर सिरियस रिलेशनशिपवर जाणार. पण एकंदर ह्याच्याबद्दल तुम्हाला जे काही प्रश्न असतील, सकाळपासून माझी खूप बडबड तुम्ही ऐकलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही मला नका विचारू. आता तुम्हाला डायरेक्ट असा माणूस दिलाय तो संदर्भासहित स्पष्टीकरण देणार, नो एका वाक्यात उत्तर. माझ्या मनात पडलेली जी कल्पना आहे किंवा माझ्या मनात पडलेले प्रश्न आहेत, ते तुला विचारण्याऐवजी डायरेक्ट या भावालाच विचार. येस. इतक्या लहान वयामध्ये तू जे डेव्हलप केलं एवढं, येस. आणि जे तुमच्या पिढीला लागतं ते जेवण तू तयार केलं. तर सुरुवात अशी झाली, हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर मी एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये काम केलं. मग त्यानंतर मला USA ला जायचं होतं. हो. पण माझा विजा 2दा रिजेक्ट झाला. हा. तिकडे थोडं आपलं झालं. पण त्यानंतर मी विचार केला की बाहेरच्या देशात आपले फूड ट्रक्स वगैरे खूप चालतात. हो. ती कन्सेप्ट आपण इथे भारतात आणूया, त्या हिशोबाने आपण सगळ्यांना देऊया. हा. मग तिकडून इकडे परत आपली पुढची वाटचाल सुरू झाली. आपली जर चपाती आणि भाकरी परदेशात पोचली असेल तर त्यांचा पिझ्झा का पोचू नये आपल्यापर्यंत? क्या बात आहे, पिझ्झा. वा 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 वा. आता कसे जेनजीवर राहून मी पण आता तसाच जेनजी व्हायला लागलो. फ्रीज मधून पीठ काढलं, परत काय करतो याच्यावर प्रक्रिया? त्यात पहिला आपला डो मळला जातो, तो हा. 24 तास फ्रीजमध्ये ठेवला जातो. त्यानंतर त्याचे डो बॉल भरून परत 24 तास त्याला फर्मेंट होऊन दिलं जातं. बर. मग त्यानंतर त्याचा पिझ्झा बनतो प्रॉपर. मला सांग, हे याच्यावर आणण्यासारखं काय? तो बुराटा आहे, ते चीज आहे फ्रेश. हा. त्याची शेल्फ लाईफ फक्त 7 दिवस असते. 7 दिवसात तो खायचा असतो. बर. तर तो कापल्यानंतर तो पूर्ण पसरेल पिझ्झावर मस्त. तुला भेटून आनंद झाला. आणि तुमच्या पिढीचं फूड कल्चर काय हे पण मला माहिती झालं. आता तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला अजून उत्तमच काय हो, पोटात माझ्या आरती चालू झालेली आहे. नैवेद्य नाही आलेलं आहे. तुम्ही सुरू करा, मी येतो. मला पण खूप काम आहेत आतमध्ये, दुसऱ्याचे पिझ्झा द्यायचे. आपण भेटूया तुमचं जेवण झाल्यावर. भेटू बाई. आम्हाला Thank you so आनंद much. घेऊ दे. हो, तुम्ही आरामशीर आम्हाला आनंद घ्या. झालाय. मी तोडतो. सो पहिले आपण हे घेतलं
पान त्याला आपण आदराने बाजूला ठेवूया वा. आणि हे हा, आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे क्रीम रोल सारखा रोल बनवायचा. की म्हणजे आपल्याला कसं नीट पिझ्झा खाता येईल. हो हो. हे आपण चिअर्स करूया. चिअर्स. वाव. कसं रे तुमच्या पिढीनं आमचं आवडायचं, तुम्ही हेच खाणार ना. कमाल आहे ना. एका दिवसात मला आवडायला लागले तुमचं. इटालियन सँडविच गरमागरम आहे ना. वाह. तुम्हाला मी परत परत जेनझी का म्हणतो माहिती आहे का? हा कारण आज मी पहिल्यांदा हा तुम्हाला एका घासाने थांबताना बघितले. बरोबर. तुम्ही आलात हळूहळू जेनझीमध्ये आलात. आलो आलो आलो. सो हे आहे फेटुचिनी अल्फ्रेडो. हे घ्यायचं, हा असा चमचा त्याच्यात फिरवायचा मस्त हा, आणि असा तो सॉस सकट घास उचलायचा. गुंडाळी करायची त्याची. हा. त्याला काय म्हणायचं? नातवंडांना नीट सांगा हो. की तुम्ही फेटुचिनी अल्फ्रेडो पास्ता खाल्ला. काय म्हणायचं? पॅटिचिनी. पॅटिचिनी नाही, फेटुचिनी. फेटुचिनी. फॅटुचिनी. फेटुचिनी पण चालेल. फॅटुचिनी. हा, फेटुचिनी अल्फ्रेडो पास्ता. फॅटुचिनी अल्फ्रेड पास्ता. पिझ्झा. अण्णांची क्युटेस्ट साईड माझ्यामुळेच दिसली आहे लोकांना असं मला वाटतं. हो. आता हा पिझ्झा मी कायम बोलणार, पिझ्झाच बोलणार. पिझ्झा. फॅटुचिनी अल्फ्रेड पास्ता. हा बात आहे. वा आणि हा चिकन पिझ्झा. वा. चिकन पिझ्झा आलेला आहे. ह्याच्यावर कोंबडीचे पीस मांडलेत म्हणून चिकन पिझ्झा. मनमित आता बस, मला या खाण्याचा आनंद घेऊ द्या. प्लीज हॅव द प्लेजर. मी चोपतो जरा, हो. चालू करतो आणि आजचं तात्पर्य काय? कॅलरीज वर्थ होत्या आहे ना. सकाळपासून आम्हाला खाताना बघताय, भूक नाही लागली ना? जा ना मग, खा ना जरा थोडंसं. मला थोडं खाऊ द्या प्लीज यार. बरं, आमचं पुढचं चीटचं ठिकाण ठरलं आहे बरं का. हां, तर पुन्हा भेटूया नव्या जागी, नव्या चवीसोबत आणि अशाच हंगरी आत्म्यासोबत. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय बघा, बोट आहे ना, बोट हे उचलायला जास्त कष्ट लागत नाही. त्यामुळे उचला आणि लाईक दाबा, शेअर दाबा, सबस्क्राईब करा. बघा जरा ते थोडंसं. ओके ओके, येस. सी यू सून.